अकोल्यातील शेतकऱ्यांना मिळाली 105,40,00,000 रुपयांची भरपाई। तर शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा। शेतकरी मित्रांनो, जिल्ह्यात यावर्षी पावसाचा खंड पडल्यामुळे ऑगस्टमध्ये खरीप हंगामाची स्थिती बिकट झाली होती। या काळातील नुकसानीची भरपाई म्हणून पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत 25% अग्रिम भरपाई देण्याचे अध्यादेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले होते। यानुसार पीक विमा कंपनीने जिल्ह्यातील 1,86,707 शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे 105,40,00,000 रुपये खात्यात जमा केलेले आहेत। तांत्रिक कारणामुळे अद्याप 26,000 शेतकऱ्यांना ही भरपाई खात्यात जमा होऊ शकलेली नाही। अकोला जिल्ह्यात या हंगामात पावसाचा खंड निर्माण झाला होता। परिणामी सोयाबीन या पिकाला सर्वाधिक फटका बसला। या पिकाची महत्त्वाची अवस्था ऑगस्टमध्ये सुरू झाली होती। कुठेही पिकं फुले धारणे तर कुठे शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेत होते। याच काळात पाऊस न झाल्याने उत्पादकतेवर परिणाम होईल हे गृहीत धरत जिल्हा समितीने पीक विमा कंपनीला 25% अग्रिम भरपाई देण्याचे निर्देश दिले होते। यानंतर कंपनीने त्या महिन्यात कारवाई करत शेतकऱ्यांना ही अग्रिम भरपाई खात्यात जमा करणे सुरू केलेले आहे। जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 52 महसूल मंडळांमध्ये 1,86,707 शेतकऱ्यांना 105,40,72,239 रुपयांची भरपाई जमा करण्यात आलेली आहे। तर एकीकडे 2.25 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना अग्रिम भरपाई मिळाली असली तरी तांत्रिक अडथळ्यांमुळे जिल्ह्यातील 26,226 शेतकरी दूरच आहेत। या शेतकऱ्यांची प्रामुख्याने बँक खात्याशी निगडीत अडचणी आहेत। काही शेतकऱ्यांची ई-केवायसी नसल्याने खात्यांची माहिती जोडण्याची झालेली आहे। याबाबत यंत्रस्तरावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शिवाय कृषी खात्याची यंत्रणा सुद्धा ई-केवायसी करण्याबाबत मार्गदर्शन सुरू केलेले आहे। तर मित्रांनो, ही होती आजची अपडेट। धन्यवाद।